माळवागद मध्ये आता आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत, या दादांनी इथे जमीन दिलेली आहे 3 एकर ना, 1 एकर हॉस्पिटलसाठी 1 एकर दिलेली आहे आणि शाळेसाठी दिलेली आहे. म्हणजे जेणेकरून गावाचा विकास झाला पाहिजे, गावात जे रुग्ण आहेत त्यांची रुग्ण सेवा झाली पाहिजे. आता हे उपकेंद्र म्हणून इथं ऑपरेशन होऊ शकते ना. इकडे काळीचं उपकेंद्र आहे, काळी पीएससी आहे, काळी पीएससी केंद्र आहे, उपकेंद्र उपकेंद्र 5 गाव येते त्याच्यात. या ना इकडे या ना, पुढे या, सांगा ना. दान आहे, आणि यांनी दिलेली दान आहे. इथे डॉक्टर नाही, इथे नर्स नाही, काहीच नाही. ते ताला दाखवून कुलूप लागून आहे बघा, कुलूप लावून आहे. मला म्हणलं ना कागदपत्री चालू आहे दवाखाना बरी आहे कागदपत्री बंद आहे. फक्त बिल काढणं चालू आहे. कागदोपत्री चालू पण आहे दवाखाना. आणि या दवाखान्याच्या अंडर मध्ये खेडी, वनोली, घोणसरा, हिवळणी, माळवागद हे 5 गाव आहेत. आणि हे लोक आजारी झाल्यावर काळीला जातात. हे लोक आजारी झाल्यावर काळीला जातात. म्हणजे रस्ता असा आहे की या रस्त्यानं गाडी जाऊ शकते का? काळीला जायला मला डिलिव्हरी होऊन जाते, काळीला पोहोचत नाही ती बिचारी. तुम्ही आता जाता समज तुम्हाला तेव्हापासून मी रस्त्याची अवस्था बघत आहे आणि पाहत आहे. तेव्हापासून जास्तीत जास्त डिलिव्हरी तर गावातच झालेल्या आपल्या याच्यावर, डॉक्टरच्या नाही तर गावात रस्ते जास्तीत जास्त डिलिव्हरी गावातच झालेल्या आजपर्यंत. आणि काही डिलिव्हरी मध्ये वारले बी बरोबर, पोहोचले नाही वेळेवर. त्या दवाखाना चालू पण होता बरं, इथं राहायचे डॉक्टर असं काहीच नाही. त्यांची राहायची सोय पण याच्यात केली होती आपण. नाही इथं राहायचे डॉक्टर. आणि मोदीच नाही का माळवंदे बाई म्हणून होती इथं डॉक्टरीने, ती इथं राहायची स्वतः. इथं भाजीपाला काढायची, हे इथंच माझं बी घर आहे. पण इथं राहायचे स्वतः त्यांनी. त्यानंतर ज्यावेळेस म्हणजे विधानसभा उमरखेड मध्ये पुसद म्हणजे आली, त्यावेळेसपासून हे दवाखाना बंद झाला. बरोबर. आम्ही तुम्हाला साथ जशी द्याल तसं आमच्यावर लक्ष ठेवा आणि आमच्या गावाचा विकास करा, आमच्या समाजाचा विकास करा, आमच्या लोकांचा विकास करा. समाज कोणता राहू, जे तुमच्या विधानसभामध्ये आहे. डिग्रस मध्ये विधानसभेचे फावून घ्यायचे रस्ते आणि आपल्या पुसदचे फावून घ्यायचे. कोणत्या गावात जा, अर्धे सरपंच शहरातच राहतात, पुसतला आहेत ते. त्यांची ऑफिसेस तिथं आहे, ग्रामपंचायत. सरपंच पुसदला, माळवागदचा सरपंच पुसदला, तुमचे कुठलेही पाटील हे बी लोकांना गावाला समजायला पाहिजे. आपण जे मतदान करतो ते सरपंच आपल्या गावात राहायला पाहिजे. गावात राहणारा सरपंच पाणी पिलं पाहिजे.